घरात बसवलेल्या घटातील किंवा कलशातील नारळाला कोंब फुटणे शुभ असते की अशुभ? नवरात्रोत्सव किंवा घटस्थापनेच्या या शुभ काळामध्ये कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून फक्त याच क्षणी नव्हे तर अनेक विधी दरम्यान कलश स्थापना केली जाते. थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असतं. लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून हरे श्रीफळ पूजनीय असतं. कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण त्याची आराधना करतात. अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी घटावरही नारळ स्थापन केलं जातो. अनेकदा ह्या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळं कोंब फुटतो. अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यात चक्क नारळाचं रोप उगवण्यासही सुरुवात होते. तर मग आपण हेच बघणार आहोत की नारळाला कोंब फुटणं शुभ असतं की अशुभ. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला धार्मिक रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ वेळच्या वेळी दिसत जातील. नवरात्रोत्सव असो किंवा इतर कोणता दिवस, नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ संकेत मानला जातो. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एक नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. अध्यात्मातामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जातं. ही प्रगतीची चिन्हही समजली जातात. त्यामुळे नारळाला कोंब फुटणं हे शुभसूचक असल्याची अनेकांची धारणा आहे. काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे नवरात्रोत्सव दरम्यान किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो. ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीच्या मते हे भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जाते. पौराणिक कथेनुसार आणि धारणांनुसार नारळाचं रोप हे विष्णू आणि लक्ष्मीने पृथ्वीवर आणलं होतं. सोबत होती कामधेनू. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जातं. नारळात कोंब येण्याचा संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादही जोडला जातो. रामकृष्ण हरी.